कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 6 जणी तुम्ही नेहमी भेटता, एकमेकीच्या मदतीला आधार बनता, असा आधार लक्षात राहिलेला कुठला? सर माझी आहे ना आता डिलिव्हरी होती डिसेंबर 22 मध्ये, तर तेव्हा काय झालं, माझ्या माहेरी एक अडचण आलेली, ते भागवत त्यांना घेतलेलं, ते यजमान झाले माझे मम्मी पप्पा, तर त्यांना इथं येता येत नव्हतं कारण एकदा यजमान झाल्यावर येता येत नाही। हां, आणि सासरी असं झालं की माझ्या नणंदेचं लग्न होतं, तर म्हणजे डिलिव्हरी कधी होईल काहीच सांगता येत नाही। तेव्हा हे सगळा किटी ग्रुप जो माझा आहे 20 जणींचा, ते सगळेजण म्हणे काहीच टेन्शन घेऊ नको तू, इवन डब्बा जरी लागला, तू रात्री जरी बसायला लागलं तर आम्ही सगळ्याजणी तुझ्या मदतीला येऊ। एवढा इमोशनल क्षण होता सर की म्हणजे फॅमिलीच आहे, सगळे सपोर्ट करतात, खूप सपोर्टिव्ह आहे, बट फ्रेंड्सचा एवढा भेटणं म्हणजे खूप आहे ना की म्हणजे दवाखान्यात सुद्धा तुला कधीच असं एकटं नाही पडू देणार आम्ही की येईल काही, पण तसं झालं ते खूप या सगळ्या जास्त होत्या इमोशनल। सगळे क्लोज होते फ्रेंड लग्नाआधी खूप भेटतात, पण लग्नानंतर एवढा क्लोज फ्रेंड पण खूप अवघड असतं आणि सगळ्यांना नाही भेटत एवढा क्लोज फ्रेंड। मग एकमेकीच्या घरी जाणं, जेवण करणं हे होतं? घरी खूप कमी, शक्यतो बाहेर, कारण की नाही फंक्शन्सच असतात बाहेर, त्याच्यामुळे असं नाही काही की घरी नाही भेटायचं, पण फंक्शन खूप राहतात। पण जेव्हा किटीसाठी एखादा व्हेन्यू ठरवायचा असतो त्यावेळेला तो व्हेन्यू व्हेज असावा की नॉन व्हेज असावा, ह्याच्यावरून चर्चा होते? हो सर, चर्चा म्हणजे इन्सिडेंटच घडलेला आहे। काय झालं होतं? आमची किटी तर आहे ती मुलींचीच आहे, पण आम्ही असं ठरवलं होतं की एखादी किटी आपण कपल किटी करू, कारण की मिस्टरांच्या पण ओळखी होतील आणि मग आपले फॅमिली रिलेशन पण वाढतील। तर हो नाही म्हणता म्हणता आमची कपल किटी ठरली। तर ज्या मैत्रिणीनं हॉटेल बुक केलं होतं तर ते होतं व्हेज नॉन व्हेज हॉटेल, आणि प्रॉब्लेम असा होता की आम्ही म्हणजे व्हेजिटेरियनच आहोत, पण काही जणांना कसं किचन वेगळं असतं, म्हणजे व्हेज नॉन व्हेज हॉटेल चालतं, पण काही जणांना बिलकुलच चालत नाही। त्याच्यामुळे इतका इश्यू झाला की ऐन मोमेंटला त्यातले निम्मे जण कॅन्सल झाले कपल, की व्हेज नॉन व्हेज हॉटेल झालं म्हणून ते यायलाच तयार नाहीत। माझं पर्सनली मत होतं सगळ्यांना की आपण नॉनव्हेज खातच नाही तर व्हेज नॉनव्हेज मध्ये का ठेवायचं, असं तुमचं म्हणणं होतं? का करायचं? मग आपल्याकडनं कोणीतरी शिकायला पाहिजे की आपण नॉनव्हेज खात नाही, मग आपण साध्या पण रेस्टॉरंट मध्ये जाऊ शकतो, ते सुद्धा आपण एक मुद्दा मांडू शकतो की आपण नावाला वेगळं असते। नाही, पण एक सांगा, हे ठरवलं होतं कोणी? जी होस्ट होती ना बीसीची, तिला आणलं नाही मुद्दा वेगळी नाही असं काही नाहीये, पण आमचं काय असं तुमचं काय म्हणणं होतं? मला चालतं म्हणजे खात नाही, पण व्हेज नॉन व्हेज हॉटेल चालतं। तुम्हाला? हां, माझं पण सेम आहे, मला पण नव्हतं चालत, बट नंतर कन्व्हिन्स केलं की आम्ही लॉन मध्ये ठेवलं, सेपरेट ठेवलं, तर मी एका मिनिटात तयार झाले। तुमचं काय म्हणणं? मी पण गेले होते ऐन मोमेंटला की नाही, म्हणजे माझे हस्बंड पण म्हणले की वेगळं किचन असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, आपण जाऊ शकतो। तिने एवढी अरेंज केली सगळ्यांसाठी आणि आपण नाही गेले तर छान नाही वाटणार, म्हणून मग मी पण गेले होते। मी तर जाणारच नव्हती बीसी। का? अरे माझ्या दीराचं लग्न जमलं होतं ना, मग शॉपिंग साठी बाहेर गेले होते। हो, त्यामुळे तुम्ही जाणारच नाही। तुमच्या व्हेज नॉन व्हेज मध्ये मला पडायचं नाही। तुम्ही? नाही, मी इथे नव्हतेच, मी माहेरी होते, त्याच्यामुळे माझा प्रश्नच नाही। सुटलात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।